आज आपण बघणार आहोत माउथ अँड ॲलिमेंटरी कॅनल. ठीक आहे. आता बघा, माउथमध्ये दोन असतात कॅव्हिटीज. एक असते ओरल कॅव्हिटी आणि दुसरी असते बकल कॅव्हिटी. ठीक आहे. आता जे आपण अन्न खात असतो, ठीक आहे, ते अन्न ह्या मार्गाने तोंडावाटी खाली जात असतं. ठीक आहे. मग त्याच्यानुसार त्याचे दोन टाईप पडलेले आहेत, बरोबर आहे. नंतर आता आपण बघू वेस्टिब्यूल म्हणजे काय आणि ओरल कॅव्हिटी म्हणजे काय. आता वेस्टिब्यूल म्हणजे काय बघा, हिरड्या व दात यांच्या बाहेरील बाजूच्या पोकळीस वेस्टिब्यूल असे म्हणतो. म्हणजे जे आपले हिरडे आहेत आणि ती दात आहेत त्याच्या बाहेरली बाजू आणि हिरडे आणि दाताच्या मधली बाजू त्याला आपण ओरल कॅव्हिटी म्हणतो आणि बाहेरलेल्या बाजूला वेस्टिब्यूल असं म्हणतो. ठीक आहे. आता हे बनलेले आहेत स्टॅटिफाईड स्क्वॅमस इपिथेलियम मेम्ब्रेनपासून. जी आपली माउथची जी ही आहे पोकळी आहे ती बनलेली आहे आणि त्याच्यामध्ये लहान लहान म्युकसच्या ग्रंथी असतात आणि त्या सिक्रिशन करत असतात. ठीक आहे. आपण बघू पॅलेट म्हणजे काय बघा, त्याला म्हणतो आपण टाळा. पॅलेटचे दोन भाग पडतात. पहिला आहे हार्ड पॅलेट आणि दुसरा आहे सॉफ्ट पॅलेट. म्हणजे काय बघा, हार्ड पॅलेट म्हणजे पुढील भागास कठीण टाळा, म्हणजे जे आपले वरची कॅव्हिटी आहे किंवा आपला जे टाळा आहे तिथं त्याला आपण काय म्हणतो हार्ड पॅलेट. मॅक्झिला आणि पॅलेटिन बोनपासून बनलेला असतो. आणि दुसरा असतो सॉफ्ट पॅलेट, ते टाळ्याच्या मागल्या भागात असतो, त्याला आपण म्हणतो सॉफ्ट पॅलेट. ठीक आहे. आता आपण बघू सोमास्टायटिस म्हणजे काय, तोंड येणे. ह्याच्यामध्ये जीभ लाल आणि ओठाच्या आतील जो म्युकस मेम्ब्रेन आहे व हिरड्याच्या जंतुसंसर्ग होतो, त्याला आपण तोंड येणे असं म्हणत असतो. म्हणजे आपली जेवढी बी जीभ आहे, ओठ आहे, आतलं जेवढं म्युकस मेम्ब्रेन आहे, हिरडे असतील तिथं इन्फेक्शन होत असतं, त्याला म्हणणार आपण सोमाटायटिस. ठीक आहे. ह्याच्यामध्ये लक्षणं काय दिसतात बघा, तोंड लाल भडक होतं, तोंडामधून सूज येते आणि बारीक बारीक फोड येऊन ते फुटून जखमा होतात आणि चावण्यास गिळण्यास त्रास होत असतो. तीव्र स्वरूपामध्ये जखमामध्ये घाण बसते, त्याला आपण स्लज असं म्हणतो. अशा अवस्थेत तोंडाला लाळ जास्त येते, काही वेळेस तोंडातून रक्त बी येत असतं. आता आपण बघणार आहोत थ्रश. थ्रश म्हणजे काय बघा, लहान मुलांचे तोंड येते त्याला आपण थ्रश असे म्हणतो. याचं मुख्य कारण मोनेलिया ऑल्किन्सन्स ही फंगल आहे. यामध्ये तोंडामध्ये ओठ आणि जिभेवर गुठळ्याप्रमाणे बारीक बारीक पांढऱ्या गुठळ्या दिसतात. म्हणजे जे ओठ असेल आणि जीभ असेल त्याच्यावर जर बारीक बारीक असे पांढरे पांढरे साबुदाण्यासारखे जर गुठळ्या दिसत असतील तर त्याला आपण थ्रश असं म्हणणार. जन्माच्या वेळेस मॅन्डिबल आणि मॅक्झिला म्हणजे जे आपले दाढा आहेत, ह्या दाढाच्या मधून दात येत असतात. ते पण वयाच्या 6व्या ते 8व्या महिन्यात, म्हणजे लहान लेकरामध्ये. हिरड्यातून बाहेर येण्यास सुरुवात होते. सर्वप्रथम खालच्या जबड्यामधील दोन पटिशी म्हणजे इन्सिसियर. ठीक आहे. म्हणजे जर लहान लेकरामध्ये सर्वात आधी खालचे जे दात आहेत ते आधी येत असतात, त्याला आपण इन्सिसियर म्हणत असतो. ठीक आहे. त्यानंतर वरच्या जबड्यामधून दोन पटशी दात येतात, म्हणजे आता वरून सुद्धा दोन दात येतात. नंतर सुळा, त्याला आपण कॅनिन असं म्हणतो. नंतर मोलार म्हणजेच दोन दाढा ह्या सुद्धा येतात. पहिले इन्सिसियर, नंतर कॅनिन, नंतर मोलार. ठीक आहे. असे याप्रमाणे एका बाजूस 5 तर दुसऱ्या बाजूस 5 असे वरील जबड्यातील 10 आणि एकूण 20 दातं, दुधाची दातं येतात, ते बी वयाच्या दुसऱ्या वर्षापर्यंत. दुधाचे दात व टेम्पररी दात कोणते कोणते आहेत बघू आपण. जसं मी तुम्हाला सांगितलं 6व्या ते 8व्या महिन्यामध्ये खालचे दात येतात, त्याला आपण इन्सिसियर म्हणतो. ठीक आहे. त्याच्या बाजूचा कॅनियन आणि नंतरच्या ज्या दोन दाढा आहेत त्या आहेत मोलार. ठीक आहे. वरच्या साईडचा, तर वरच्या साईडला लेफ्ट साईड आणि राईट साईड टोटल असे 10 दात येणार. ठीक आहे. खालच्या साईडला सेम, म्हणजे खालचे 4 दातं, त्याच्या बाजूला जे दोन आहेत त्याला कॅनियन म्हणतो आणि ज्या दाढी आहेत त्या टोटल 4 आहेत. अशा प्रकारे वरी आणि खाली मिळून टोटल 20 दातं येत असतात, त्याला म्हणतो आपण टेम्पररी टीथ. परमनंट टीथ म्हणजे कायमचे दात. हे टोटल 32 असतात. वरच्या जबड्यात 16 व खालच्या जबड्यात 16 असे 32 दातं असतात. एका बाजूस दोन पटशीमध्ये दात, एक सुळा, दोन उपदाढा आणि 3 दाढा
असे 8 तर दुसऱ्या बाजूला 8 असे एकूण 16. म्हणजेच काय, ह्या चार्टनुसार बघा, इन्सिशियर 2 आहेत, कॅनियन 1 आहे, प्रीमोलार 2 आहेत आणि मोलार 3 आहेत एका साईडचे वरच्या बाजूचं, आणि इकडल्या साईडचे 8. हे असे टोटल मिळून 8 आणि 8 16 वरच्या साईडचे, आणि खालच्या साईडचे 16, असे टोटल 32 दाता असतात. ठीक आहे. कायमच्या दातामधील पहिली दाढ ही वयाच्या 6व्या ते 8व्या वर्षात येते. ठीक आहे. आणि जे टेम्पररी आहे ती 6 महिन्याला येते. ठीक आहे. आणि परमनंट हे 6 ते 8 वर्षाला येते. त्यानंतर दुधाचे दात पडून त्या ठिकाणी कायमचे दात येऊ लागतात व ते सर्व कायमचे दात आल्यानंतर सर्वसाधारणपणे वयाच्या 12 ते 13 वर्षी दुसरी दाढ येते व तिसरी दाढ ही 18 वर्षानंतर, 18 वर्षानंतर आणि 24 वर्षापर्यंत कधीही येते. ठीक आहे. नंतर दडलेल्या अक्कल दाढ ही, तिला आपण विस्डम टीथ म्हणतो. बऱ्याच जणांना ही दाढ येताना त्रास होत असतो. ठीक आहे. आता बघा, जे इन्सिशियर आहे किंवा पटशीचे दात आहेत त्या व सुळा असं एक मूळ असतं. वरच्या जबड्यातील उपदाढांना 2 मुळे असतात आणि खालच्या जबड्यातील उपदाढ